नमस्कार शेतकरी म्हणून शेतकरी राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे उपोषण आंदोलन करण्यात आलेलं होतं, आता फायनली त्याला स्थगिती देण्यात आली, ते थांबवण्यात आलं दिनांक 14 जून 2025 रोजी। आणि त्यांच्या मागण्या ज्या की मान्य करत शासनाने लेखी त्यांना काही आश्वासने दिलेली आहे, त्याचं सर्व काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। एक पत्र जे की या साईटला मी लावणार आहे, ते पत्राच्या माध्यमातून काय काय त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होईल ते सर्व काही आपण बघणार आहोत। तसे तर मेन मुख्य दोनच मागण्या, एक कर्जमाफी आणि दिव्यांगांचं मानधन वाढवणे या संदर्भातच बच्चू कडू यांच्या माध्यमातून जे की बेमुदत जे की त्याग उपोषण ते करण्यात आलं होतं। आता फायनली राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून ते उपोषण त्यांचं स्थगिती तिथे देण्यात आलेलं आहे शेतकरी म्हणून। आणि त्यांच्या मागण्या ज्या की मान्य करत जे की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अर्थातच देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या मागण्यांच्या आधारे त्यांना एक लेखी आश्वासन देण्यात आले। कारण की बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्ही हवेत किंवा तोंडी जे आश्वासन आहे त्याच्यावरती आम्ही भरोसा करणार नाही, आम्हाला जे की लेखी तुम्ही एका पत्राच्या माध्यमातून सर्व काही लेखी द्या तुम्ही, तर त्याच्या माध्यमातूनच त्यांना एक पत्र महसूल विभागाच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आणि त्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होईल, त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत पूर्ण या पत्रात सर्व काही त्यांनी तिथे दिलेले आहे। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा, सर्व काही आपण त्या पत्राच्या माध्यमातून काय काय त्यांच्या मागण्या मान्य करणार आणि कधीपर्यंत ते अंमलबजावणी होणार ते सर्व काही तुम्हाला मी वाचून दाखवतो। या साईटला तर शेतकरी म्हणून या साईटला किंवा या साईटला एक ते पत्राचा स्क्रीनशॉट आहे किंवा ते फोटो आहे, इमेज ते तुम्हाला लावतो आणि त्याच्या माध्यमातून काय काय ते सर्व काही तुम्हाला अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला ते वाचून दाखवतो। तर शेतकरी सर्वतः तर महसूल विभागाच्या माध्यमातून माननीय बच्चू कडू प्रहारजन संघटनेच्या अध्यक्षतेत आता माझ्या आमदार यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। तर शेतकरी कर्जमाफीसाठी जे की पुढील 15 दिवसांमध्ये आम्ही उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहोत किंवा ती नेमण्यात येणार आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून एक अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतरच आम्ही कर्जमाफी संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येणार। अर्थातच जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं की ती समिती स्थापन झाल्याच्या नंतर कोणाकडे किती कर्ज आहे, किती वर्षापासून किती लाखापर्यंतचं कर्ज आहे, सर्व काही त्याच्यातला डेटा अहवाल ज्यावेळेस गोळा होईल त्याच्याच आधारे पुढील जे की निर्णय माहिती सरकार घेईल असं त्याच्यात म्हणलं होतं। आणि तथा जे की जे सक्तीने कर्ज वसुलीचे काय काम जे की बँकर्स कमिटीच्या माध्यमातून चालवतं शेतकऱ्यांकडून, ते आता आम्ही त्याला पण तात्काळ स्थगिती तिथे देण्यात येईल। त्याचबरोबर जे की ज्या शेतकऱ्यांना कर्ज बँका देत नव्हत्या पहिलं कर्ज असल्यामुळे त्यांना देखील परत कर्ज वाटपाचे निर्देश आम्ही सर्व काही बँकांना देऊ असं जे की या पत्राच्या माध्यमातून या निर्णयाच्या माध्यमातून तिथे देण्यात आलं, जसं की तुम्ही वाचलं असेल। म्हणजेच की अर्थातच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नव्हत्या कारण की पहिलं कर्ज असल्यामुळे त्यांना देखील आता आदेश जारी करण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून परत कर्ज शेती उपयोगी देण्यात यावे म्हणून। त्याचबरोबर जे सक्तीने वसुली चालू होती कर्जाची, जे की अजित पवार यांनी एक शब्दामध्ये सांगितलं होतं की जे बँकांना पूर्णतः कर्ज परतफेड करा, कर्ज माफ होणार नाही, आता ते थांबवण्यात येणार आहे शेतकरी असं जे की लेखी आश्वासन जे की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून जे की बच्चू कडू यांना तिथे देण्यात आलेले आहे। आणि पुढील 15 दिवसाचा अवधी त्यांनी सांगितला आहे, 15 दिवसाच्या आत हे सर्व काही निर्णय आम्ही घेणार आहोत। आताच तात्काळ त्याला जे की राज्य मंत्रिमंडळ एक समिती गठीत स्थापन करून त्याच्या माध्यमातून पुढील काही सर्व काही काम जारी करणार आहे। आणि येत्या जसं की जूनच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच की 27 ते 28 जून 2025 पर्यंत कर्जमाफी संदर्भात योग्य तो निर्णय राज्य शासन घेईन। जूनच्या एंडिंगपर्यंत हे निर्णय काही घेण्यात येईल सर्व काही, आणि त्याच्या पुढील महिन्यामध्ये शेतकरी योग्य तो निर्णय कर्जमाफी संदर्भात होईल आणि 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व काही कर्जमाफी आम्ही करू असं आश्वासन आता मुख्यमंत्र्यांनी देण्यात आलेलं आहे। आणि जसे की बच्चू कडू यांनी देखील एक शब्द तिथे वापरला, 2 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हे सर्व काही नाही केलं तर आम्ही थेट जे की मंत्रालयात घुसून त्याची तोडफोड आम्ही करू असं बच्चू कडू यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। तर शेतकरी काही ना काही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आता समोर येत आहे, कारण की जी आशा शेतकऱ्यांची संपली होती आता काही ना काही ती जागरूक झालेली आहे आणि लवकरच कर्जमाफीचा निर्णय होईल अशी तरी आता शेतकऱ्यांच्या मनात एक इच्छा जागलेली आहे। तर नक्कीच व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक देखील करू शकता। पुढील पण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।